नमस्कार. आपण आज दिव्याची रांगोळी काढणार आहोत. तर त्यामध्ये समई काढायलो आहोत. तर आता आहे आपली दिव्याची आमुषा. तर हे पहा, असे 5 ठिपके खाली आणि त्यामध्ये पुन्हा 4 घ्यायचे आणि पुन्हा 5 घ्यायचे आणि 2-2 काढत जायचे 5 वेळेस आणि त्याच्यावर 3 काढायचे, पुन्हा 4 काढायचे आणि पुन्हा 3 ठिपके असे काढायचे आहेत आणि ह्याला जोडून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. तर आता आपण दिव्याची आमुषा कशी साजरी करायची, कशी आपली काय संस्कृती काय सांगते हे आपण आज पाहणार आहोत. तर दिवा हा मांगल्याचे प्रतीक आहे. दीप आमुषा म्हणजे आषाढ आमुषा होय. यानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते. तर दिव्याच्या आमुषाच्या दिवशी दिव्यांची दूध आणि पाण्याने धुवून स्वच्छ करावेत. दिवे आपल्या घरातले सर्व दूध आणि पाण्याने स्वच्छ करावेत. पाटावर वस्त्र घालून त्यावर दिवे ठेवावेत आणि पाटाभोवती सुरेख अशी रांगोळी काढावी. अशा 2 समया दोन्ही बाजूनी काढल्या तरी चालते. पाटाच्या दोन्ही बाजूने आपण हे समया काढायच्या आहेत आणि फुलांची रास करायची आहे. हळद, कुंकू, फुले, अक्षदा वाहून मनोभावे पूजा करायची आहे दिव्यांची आणि आघाडा, दुर्वा, पिवळी फुले यांनी दिव्याची पूजा करावी. कणकेचे, उकडीचे गोड दिवे बनवून नैवेद्य दाखवावा. या मंत्राने दिव्याची प्रार्थना करावी. हे दीप, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस. तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर. त्यानंतर दिव्याची कहाणी वाचावी. घरातील इडापिडा टाळून, अज्ञान रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरण्यासाठी ही दीप प्रज्वलित करून त्यांची पूजा करावी. हीच आपली संस्कृती सांगते. अशा प्रकारे आपण ही दीप आमुषा साजरी करायची आहे, पूजा करायची आहे त्याची. आणि दीप आमुषापासून आपला श्रावण महिना सुरू होतो. तर ह्या श्रावण महिन्यामध्ये आपण वेगवेगळ्या अशा रांगोळी पाहणार आहोत. तर ही पहा, आपली इथे समई तयार आहे. ह्यावर आपण कलर पण भरणार आहोत. तर तुम्हाला ही दिव्याची पूजा कशी करायची आणि ही समई जर आवडली असेल, हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.